खास वेगळी पद्धत वापरून 4 ते 5 दिवस टिकणारे गव्हाचं पीठ आणि ओल्या खोबऱ्याचे मस्त असे खमंग खुसखुशीत तळणीचे मोदक आज मी करते। तर ह्या मोदकांना तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे, छान सुबक पाकळ्या पडलेल्या आहे। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून गूळ आणि खोबऱ्याचं मऊ रसरशीत सारण असणारे हे मोदक बनून तयार होतात। केल्यानंतर एक 4 ते 5 दिवस आरामात टिकतात। तर ह्या मोदकांचा मी तुम्हाला आवाज ऐकवते। तर बघितलं किती क्रिस्पी झालेले आहे आणि आतून एकदम मऊसूत झालेले आहे। तर अशा पद्धतीचे परफेक्ट मोदक करण्यासाठी काही टिप्स व्हिडिओत सांगितलेले आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण सारण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईत 1 चमचा तूप गरम करून घेतलेलं आहे। आता यात 1 मोठी वाटी ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। हे ओलं खोबरं आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी लो फ्लेमवर परतून घ्यायचे। नारळात जो काही मॉइश्चर असतो तो मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईपर्यंत आणि नारळ आपला जो आहे ओलं खोबरं ते कोरडं सुटसुटीत होईपर्यंत साधारण एक 4 ते 5 मिनिटांसाठी तरी आपण हा नारळ परतून घेणार आहोत। तर हे बघा जवळपास इथे एक 4 ते 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल नारळ आता आपला पूर्णपणे कोरडं सुटसुटीत झालेलं आहे, यातलं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे। तर आता यात मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेते आणि हा गूळसुद्धा आपल्याला नारळासोबत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर मोदक छान परफेक्ट खुसखुशीत व्हावे यासाठी सारण परफेक्ट असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि सारण परफेक्ट शिजले की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर हे बघा गुळाचे खडे मोडून मी हे नारळासोबत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक जवळपास 4 ते 5 मिनिटांसाठी आणखी शिजवून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता की आपलं जे सारण आहे याने पूर्णपणे कढाई सोडलेली आहे आणि याचा एकत्रित गोळा जमतोय, म्हणजेच आपलं सारण मोदकांसाठी परफेक्टली रेडी आहे। आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते सारण परफेक्ट शिजलं आहे की नाही हे ओळखण्याची। तर त्यासाठी काय करायचे, तयार सारण्यापैकी अगदी थोडंसं सारण घ्यायचं आणि त्याची अशा पद्धतीने गोळी करून बघायची। त्याची छान गोल गुळगुळीत गोळी जमली की समजायचे आपलं सारण एकदम परफेक्ट आहे। तर हे बघा एकदम गोल गुळगुळीत याची गोळी झालेली आहे, म्हणजेच आपलं सारण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। आता लगेचच गॅस बंद करायचा आहे। गॅस जर चालू राहिला तर मग याचं पाक तयार व्हायला लागेल आणि पुढे सारण मग कडक होईल। त्यामुळे सारण परफेक्ट शिजलं की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यात 1 छोटा चमचा खसखस आणि जायफळ वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। तर इथे आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे। हे सारण मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलंय, कारण कढाई गरम आहे तर कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि आपला पाक पुढे नको जायला, त्यामुळे वेगळं काढून ठेवायचं आहे। तर सारण आपलं तयार आहे। आता आपण मोदकांसाठी लागणाऱ्या पारीचं पीठ भिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे। लाडूंसाठी जो रवा येतो ना तो रवा इथे आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे आपली जी पारी आहे ते एकदम खुसखुशीत होते। त्यानंतर यात मी अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। कोरडं सगळं साहित्य सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं। आता यात मी टाकते 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन। तर पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते 4 चमचे तूप इथे मी घेतलेलं होतं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचं सुद्धा मोहन वापरू शकता, पण गोडाचे जे पदार्थ असतात ना शक्यतो त्यांना तुपाचं मोहन छान लागतं किंवा तुपाची छान चव येते, त्यामुळे मी तूप वापरलेलं आहे। तूप गरम होतं त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेतलं होतं। आता हे हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं आणि जे काही तूप आहे ते रव्याला आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे, जेणेकरून ते प्रत्येक कणाकणाला लागल्या जातं। तर हे बघा व्यवस्थित असं मी सगळं तूप पिठाला आणि रव्याला चोळून घेतलेलं आहे। आता याची हलकीशी मूठ जमते, म्हणजेच आपलं जे मोहन आहे ते एकदम परफेक्टली झालेलं आहे। तर आता यात मी अगदी थोडं पाणी टाकते आणि याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना थोडंसं सैलसर भिजवायचं आहे, म्हणजे अगदीच घट्टही नाही किंवा मग अगदीच सैलही नाही, अशा पद्धतीने थोडंसं मीडियम आपण सुरुवातीला सैलसर भिजवणार आहोत। यात आपण रवा टाकलेला आहे, रवा नंतर फुलतो, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैलसर भिजवायचं, त्यामुळे ते नंतर आपोआप घट्ट होतं। तर हे बघा जवळपास इथे मी अशा पद्धतीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। मला अर्धा ग्लास पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे। थोडंसं सैलसरच असं हे पीठ आहे। तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि हे पीठ 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे यातला रवा छान फुलेल।
पीठ आपलं रेस्ट होतं आहे तोवर एकीकडे आपण ह्या मोदकांसाठी साठा तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी वाटीत 1 चमचा तूप घेतलेला आहे. यात आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत आणि याचा आपल्याला साठा करून घ्यायचा आहे. तर आज आपण हे मोदक साठा वापरून करणार आहोत. साठा वापरून केल्यामुळे मोदक आपले एकदम खुसखुशीत होतात आणि अगदी संपेपर्यंत छान खुसखुशीत राहतात. तर हे बघा कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि याचा साठा तयार करून घेतलेला आहे. इकडे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे. जवळपास 10 मिनिट झालेले आहे. तर आता हे पीठ मी परत एकदा व्यवस्थित असं मळून घेते. साधारण मिनिटभरासाठी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचे एकसारखे आकाराचे मी 4 गोळे करून घेणार आहे. तुम्ही किती पीठ भिजवलेलं आहे त्यानुसार तुम्ही इथे गोळे करू शकता. तर इथे माझं थोडंसं जास्त पीठ आहे त्यामुळे मी 4 गोळे केलेले आहे आणि याच्या 4 वेगवेगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे. तर हे बघा सगळे 4ही गोळे माझे झालेले आहेत. आता तयार गोळ्यांपैकी एक उंडा घेतलेला आहे आणि हा उंडा आपण पोळपाटावर लाटून घेणार आहोत. लाटताना आपल्याला इथे पीठ वगैरे लावण्याची अजिबात गरज पडत नाही किंवा तेलही लावावं लागत नाही. पीठ जर व्यवस्थित भिजलेलं असेल ना तर अगदी तेल किंवा मग तूप पीठ न लावतासुद्धा याची छान पोळी लाटल्या जाते. एकदम पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे. तर हे बघा अगदीच पातळ इथे मी ही पोळी लाटलेली आहे. तर राहिलेल्या ज्या पोळ्या आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने एक एक करून लाटून घेणार आहे. तर हे बघा सगळ्या पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत. 4ही पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर त्यासाठी इथे मी तयार पोळीपैकी एक पोळी घेतलेली आहे आणि आपण सुरुवातीला जो साठा तयार करून घेतला होता तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. हातानेच पसरून घ्यायचा आहे म्हणजे याची एकदम पातळ लेयर पसरवल्या जाते आणि एकदम पातळच लेयर आपल्याला साठ्याची लावायची आहे. सगळीकडनं एकसारखा साठा पसरवून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम पातळ अशी मी याची लेयर लावून घेते. तर हे बघा साठ्याची एकदम पातळ लेयर इथे मी लावून घेतलेली आहे. आता आपण ज्या पोळ्या तयार केल्या होत्या त्या पोळ्यांपैकी आणखी एक पोळी घ्यायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायची. परत एकदा आपल्याला यावर पातळ साठा पसरून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने 4ही पोळ्यांचं आपल्याला लेअरिंग करून घ्यायचं आहे. साठा पसरवताना फक्त पातळ पसरवा नाही तर मग आपली जी शंकरपाळी आहे मोदक आहेत ती जास्त तेल पितात. तर हे बघा सगळ्या 4ही पोळ्यांचं मी अशा पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित साठा लावून लेअरिंग करून घेतलेलं आहे. आता ह्या ज्या पोळ्या आहे याचा आपल्याला रोल करायचा आहे. रोल करताना एकदम घट्ट रोल करायचा आहे कारण आपल्याला याच्या पाऱ्या लाटायच्या आहेत. तर त्या पाऱ्यानंतर तेलात सुटायला नको म्हणून रोल करताना एकदम घट्ट करा आणि थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या ज्या लेअर आहेत ना त्या व्यवस्थित पॅक होतात आणि त्या तेलात नंतर सुटत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने हा रोल इथे मी करून घेतलेला आहे. आता याच्या मी लाट्या कट करून घेते. तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे मोदक करायचे आहे त्यानुसार लाट्या कट करून घ्या. तर इथे मी मध्यम आकाराचे मोदक करणार आहे त्यानुसार सगळ्या लाट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे माझ्या लाट्या तयार झालेल्या आहे आणि मोदकाचं सारणसुद्धा थंड झालेलं आहे. तर आता मी मोदक करायला घेते. तर त्यासाठी तयार लाट्यांपैकी एक लाटी मी घेतलेली आहे आणि ही लाटी आपण लाटून घेणार आहोत. तेल किंवा मग पिठाचा वापर न करताच आपल्याला लाटी लाटायची आहे आणि मध्यम जाडीची लाटी लाटायची आहे. खूप जास्त जाड ही पारी लाटली की मग ते मोदक आतपर्यंत तळल्या जात नाही आणि खूप पातळ लाटली तर मोदक फुटू शकतो. त्यामुळे मध्यम पारी लाटायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी पारी लाटून घेतलेली आहे. यावर साधारण एक मोठा चमचा सारण भरून घेतलेला आहे आणि यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता याच्या मी पाकळ्या करून घेते. छान याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी सहज सोपे अशा याच्या कळ्या पडतात. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या कळ्या मी एकत्रित केलेल्या आहे आणि वरती जे जास्तीचं पीठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम सुंदर सुबक असे हे मोदक होतात आणि एकदम खुसखुशीत राहतात. तर हे बघा जास्तीचं थोडंसं जे पीठ येतं ना ते अशा पद्धतीने आपल्याला चिमटीने काढून घ्यायचं आहे आणि याला वरतून छान शेंडा काढायचा आहे. तर इथे आपला अतिशय सुंदर सुबक आणि कोरीव असा हा एक मोदक तयार झालेला आहे. तर राहिलेले जे मोदक आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने पाऱ्या लाटून आणि भरून घेणार आहे. हे बघा किती सुंदर याला कळ्या आलेल्या आहे. तर या अगोदरसुद्धा आपण गौरी गणपतीविषयीच बऱ्याच रेसिपी बघितलेल्या आहेत. त्या सगळ्या रेसिपीज जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा. त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील. तर हे बघा राहिलेले जे मोदक आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने पारी लाटून भरून घेतलेले आहे. इथे माझे जवळपास 12 ते 13 मोदक झाले होते. तर आता आपण हे मोदक तळून घेऊया.
तर मोदक तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तेलसुद्धा मीडियम तापवायचं आहे आणि एक एक मोदक आपण यात सोडून घेणार आहोत. मोदक तळताना मीडियम फ्लेमवरच तळा, म्हणजे ते आतपर्यंत छान तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत होतात. हाय फ्लेमवर तळले तर ते वरतून तर तळल्या जातील, पण नंतर मग नरम पडतील. त्यामुळे मीडियम फ्लेमवर हे मोदक तळा. तर हे बघा, सगळे मोदक इथे मी सोडून घेतले होते. आता आलटून पालटून आपण हे मोदक छान अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत. तर सगळ्या बाजूने आपल्याला आलटून पालटून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित हे मोदक तळल्या जातात. तर हे बघा, जवळपास इथे एक 3 ते 4 मिनिटासाठी हे मोदक मी तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आता यांना खूप सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे. तर हे मोदक मी काढून घेते आणि राहिलेले जे मोदक आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवर छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते. तर इथे आपले गौरी गणपती विशेष किंवा मग गणेश चतुर्थी विशेष मस्त असे झटपट तयार होणारे ओलं नारळ आणि गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक तयार झालेले आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून बघा. कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.